स्वागत आहे विनुश्री एरंडोलीमध्ये. आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET पेपर क्रमांक 2 नोव्हेंबर 2024 रोजी झालेला पेपर. विषय आहे समाजशास्त्र. भाग 1 पाहणार आहोत. प्रश्न 31 ते 60. प्रश्न क्रमांक 31. खंडविखंडन ही प्रक्रिया खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे? पर्याय दिलेले आहेत. जैविक विदारण, रासायनिक विदारण, कायिक विदारण, भस्मीकरण. तर योग्य पर्याय 3 कायिक विदारण. खंडविखंडन म्हणजे खडकांचे मोठ्या तुकड्यांचे लहान तुकड्यामुळे तुटणे. त्यामुळे रासायनिक बदलाशिवाय शुद्ध भौतिक पद्धतीने होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 कायिक विदारण बरोबर. प्रश्न 32. माहिती तंत्रज्ञानाचा उद्योग सिलिकॉन खोऱ्यात उत्तर अमेरिकेत कॅलिफोर्नियात आहे, तर सिलिकॉन पठार भारतात टिंबटिंब येथे आहे. तर उत्तर आहे पर्याय 3 दख्खन. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक व आंध्र प्रदेशात दख्खन पठार पसरलेले आहे. प्रश्न 33. दशकातील शतक म्हणजे औद्योगिकदृष्ट्या प्रगती गाठणारा जगातील हा ओळखला जातो. तर उत्तर आहे तैवान. पर्याय 3. दशकातील शतक तैवानच्या औद्योगिक व प्रगतीच्या कामगिरीमुळे ओळखले जाते. प्रश्न 34. आफ्रिकेतील केपटाऊन ते कैरो हा सर्वात लांब लोहमार्ग असून टिंबटिंब सरोवरामुळे खंडित झाला आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्हिक्टोरिया. प्रश्न 35. भारतातील सेवानिवृत्तीचे सरासरी वय 60 वर्ष आहे, तर जपानमधील सेवानिवृत्तीचे वय टिंबटिंब आहे. तर भारतामध्ये सेवानिवृत्तीचे सरासरी वय 60 वर्ष आहे, तर जपान हा देखील अशा देशांपैकी एक आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीचे वय भारताइतकेच म्हणजे 60 वर्ष आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर. प्रश्न 36. फिल्म उद्योग म्हणजे चित्रपट उद्योग कोणत्या श्रेणीच्या व्यवसायात अभ्यासला जातो ते सांगा. तर पर्याय 3 तृतीयक श्रेणीमध्ये अभ्यासला जातो. व्यवसायाच्या 4 श्रेणी आहेत. प्राथमिक श्रेणीमध्ये शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय, खाणकाम. द्वितीयकमध्ये उत्पादन करणारे उद्योग असतात. तृतीयकमध्ये सेवा देणारे आणि चतुर्थकमध्ये ज्ञान आधारित सेवा, उदाहरणार्थ संशोधन, IT, सल्लागार सेवा. प्रश्न 37. स्थल निर्देशक नकाशात पक्की वसाहत कोणत्या चिन्हाद्वारे अभ्यासली जाते? तर पर्याय 2. तर 2 भरलेले काळे आयत हे चिन्ह वापरले जाते. तर पोकळ आयत कच्ची वसाहत दर्शवते. त्यामुळे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न 38. टिंबटिंब हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते. तर पर्याय 2 उष्ण हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते. हवेतील बाष्पीभवन धारण करण्याची क्षमता ही उष्ण हवेमध्ये जास्त असते. पर्याय 2 उत्तर बरोबर. प्रश्न 39. उष्णता व बाष्प यांचे वहन करण्यासाठी हवामानातील टिंबटिंब घटक महत्त्वाचा आहे. तर वारा हा घटक महत्त्वाचा आहे, कारण वारा हवामानातील उष्णता व आर्द्रतेचे वितरण व परिवहन करण्यामध्ये मुख्य भूमिका बजावतो. प्रश्न 40. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ते ओळखा. पर्याय क्रमांक 3 समुद्राची धारता समगाह रेषा ही जोडी चुकीची आहे. समगाह रेषा ही समुद्राची धारता दर्शवण्यासाठी वापरत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर. प्रश्न 41. अभयारण्य म्हणजे टिंबटिंब. तर योग्य पर्याय क्रमांक 3 जिथे प्राणी पक्षी मुक्तपणे संचार करतात तिथे अभयारण्य असा त्याचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 42. कोणत्याही प्रदेशात अधिक केंद्रीकरण झाले असल्यास शासन विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारते. कारण पर्याय हे 4 सर्व प्रदेशांचा आर्थिक विकास होण्यासाठी हे कारण योग्य आहे. त्यामुळे पर्याय 4 योग्य उत्तर. प्रश्न 43. लोकसंख्या वाढ नगण्य असणे याचा अर्थ काय? तर जन्मदर कमी व मृत्यूदर कमी हा योग्य पर्याय. पर्याय 2 कारण जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही असणे आवश्यक असते. प्रश्न 44. प्रादेशिक विकासास खालीलपैकी कोणता घटक जास्त पूरक असतो ते लिहा. पर्याय क्रमांक 4 नैसर्गिक साधनसंपत्ती व लोकसंख्या हे प्रादेशिक विकासास घटक जास्त पूरक असतात. प्रश्न क्रमांक 45. मंडई बागायती शेतीला ट्रक फार्मिंग असे म्हणतात कारण प्रश्न 2 पर्याय 2 शहराला ट्रकद्वारे भाजी पुरवठा केला जातो. हे पर्याय योग्य आहे, कारण मंडई बागायती शेतातून शहरातील बाजारपेठेत भाजीपाला ट्रकद्वारे पाठवला जातो. याला ट्रक फार्मिंग असे म्हणतात. प्रश्न 46. भूप्रदेशाचा उतार, उंची व उताव समजण्यासाठी टिंबटिंब ही सर्वोत्तम पद्धत समजली जाते. तर पर्याय 3 समोच्च रेषा पद्धत ही सर्वोत्तम पद्धत समजली जाते.
पुढचा प्रश्न 47. ब्रिटिश युनिट पद्धतीमध्ये एका इंचाला 3 मैल या शब्दाप्रमाणाचे अंक प्रमाणात होणारे रूपांतर पुढीलपैकी कोणते? तर पर्याय 3 योग्य उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 48. अग्निजन्य खडकात खनिज संपत्ती उपलब्ध असते, पण महाराष्ट्रात सर्वत्र खनिजाचे साठे आढळत नाहीत. कारण महाराष्ट्राचा बराचसा भाग दक्खनच्या ढालीच्या प्रदेशाने व्यापलेला आहे. पर्याय 2 योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न 49. पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते, त्या स्थितीला काय म्हणतात? तर पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते, त्या स्थितीला उपसूर्य असे म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 51. सुएझ कालवा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण पर्याय 3 योग्य उत्तर आहे. त्यामुळे वेळ व अंतर याची बचत होते. या कालव्यामुळे जहाजांना आफ्रिकेच्या दिशेने फेरी न मारता थेट समुद्रामार्गे प्रवास करता येतो. त्यामुळे वेळ व अंतर याची बचत होते. प्रश्न क्रमांक 22. पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान साधारणतः टिंबटिंब इतके आहे, तर पर्याय 1 योग्य उत्तर आहे. सूर्याच्या पृष्ठीय तापमानाच्या इतके पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 53. भारतात अंतर्गत जलमार्ग विकसित झाले नाहीत, कारण पर्याय क्रमांक 4 अनेक नद्या हंगामी आहेत, त्यामुळे अंतर्गत जलमार्ग विकसित झाले नाहीत. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. कारण अनेक नद्यांना वर्षभर पाणी असत नाही. पुढील प्रश्न 54. जगातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश आर्क्टिक महासागराकडील सायबेरियन भागात आढळतो, कारण पर्याय 3 योग्य उत्तर आहे. कारण हिवाळ्यातील गोठलेल्या नद्या व पाण्याचा निचरा होऊ शकत नाही, त्यामुळे दलदलीचा प्रदेश आढळतो. पुढील प्रश्न क्रमांक 55. समताप रेषा उत्तर गोलार्धात वक्र व कमी अंतरावर असलेल्या पाहावयास मिळतात, कारण काय आहे बघा? तर पर्याय 4 आहे. कारण राज्य परीक्षा परिषदेने उत्तर क्रमांक 4 योग्य दिलेले आहे. येथे जलभागापेक्षा जमिनीचा भाग अधिक आहे. पुढील प्रश्न 56. जेव्हा प्रदेशाचे क्षेत्रफळ कमी असते व लोकसंख्या जास्त असते, तेव्हा लोकसंख्येची घनता टिंबटिंब असते. तर पर्याय क्रमांक 4 लोकसंख्येची घनता अशा वेळेला जास्त असते. पुढील प्रश्न 56. टिंबटिंब हा अग्निजन्य खडक आहे, तर बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आहे. लावा थंड होऊन घनरूप तयार झाल्यावर हा खडक तयार होतो. याचा रंग काळा किंवा गडद राखाडी असतो. हा मुख्यतः ज्वालामुखीपासून तयार होतो. बाकीचे वालुकाष्मक, संगमरवर, चुनखडक हे अग्निजन्य खडक नाहीत. पुढील प्रश्न 59. पुढीलपैकी दर्शवलेल्या स्थळनिर्देशक नकाशातील चिन्ह कोणत्या घटकाला सूचित करते? चित्र दाखवलेलं आहे ते स्मशानभूमीचे चिन्ह सांकेतिक करते. पुढचा प्रश्न 60. मसुरी हे थंड हवेचे पर्यटन स्थळ पुढीलपैकी कोणत्या राज्यात येते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तराखंड येथे मसुरी हे थंड हवेचे पर्यटन स्थळ येते. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.